आणि आता पाहणार आहोत अयोध्येतील राम मंदिराच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचा अभिषेक होणार। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी केवळ 84 सेकंदाचा शुभ मुहूर्त। काशीचे ज्योतिषी पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी निवडला मुहूर्त। अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात। अयोध्येतील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह चोख सुरक्षा व्यवस्था। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वेबसाईटवर हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि धर्मशाळांचे संपूर्ण पत्ते आणि फोन नंबर्स। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। पटना हनुमान मंदिराच्या वतीनं राम मंदिराला 10 कोटी आणि 1 महिना श्रीराम रसोईची सेवा। सुरुवातीला 8 कोटी आणि आता 2 कोटींचा निधी सुपूर्द। श्रीराम यांची सासूरवाडी मिथिलामध्ये देखील तयारीला वेग। स्पेशल पान आणि मखाना अयोध्येला पाठवला जाणार। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पूजेसाठी हवन साहित्य, नवरत्न, त्याचबरोबर 108 कलश आणि 10 प्रकारच्या समिधा, पंचरत्न, सप्तधन, परा यासह अनेक साहित्य काशीहून पाठवलं जाणार। त्याची तयारी सुरू। सीपीआयएमचे नेते सीताराम येचुरी आणि काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांना देखील अयोध्येच्या राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून अधिकृत निमंत्रण। 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामाच्या अभिषेकानंतर श्रीरामाच्या पादुका अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये ठेवल्या जाणार। 7 समुद्रापार देखील प्रभू श्रीरामाच्या भक्तांचा उत्साह। 22 जानेवारीला श्रीराम मंदिराच्या भव्य मंदिराचं उद्घाटन होणार। त्याच दिवशी अमेरिकेतल्या मंदिरामध्ये देखील प्रभू रामाचा अभिषेक सोहळा साजरा होणार। त्याची तयारी देखील सुरू।